Hello kids, welcome to my channel Fun Learning with Vanashri. So now we are going to see again new chapter which name is In the World of Dictionaries. We often come across words that are unfamiliar to us when we read books, newspapers or magazines. We also hear new words and phrases when we watch TV programs. How do we find the meanings of these words? सो इथे काय सांगितलेलं आहे की इन द वर्ल्ड ऑफ डिक्शनरीज. तुम्हाला डिक्शनरी म्हणजे माहिती आहे ज्याच्यात आपण काय करत असतो, न्यू वर्ड्सचे मिनिंग्स आपण फाइंड आउट करतो, राईट. सो आता तुम्हाला डिक्शनरीज किती प्रकारची असते, कशी असते ते तुम्हाला या लेसन मध्ये शिकायला मिळणार आहे. सो वी ऑफन कम अक्रॉस वर्ड्स दॅट आर अनफॅमिलियर टू अस. आपण खूपदा असे वर्ड्स ऐकतो जे आपल्यासाठी अनफॅमिलियर असतात, म्हणजे आपण त्यांना कधी ऐकलेलं पण नसतं. When we read books, newspapers or magazines, we also hear new words. आपण जेव्हा न्यूजपेपर्स वाचतो, बुक्स वाचतो, मॅगझिन्स रीड करतो, तेव्हा आपल्याला हे वर्ड्स आपल्या कानावर येतात किंवा आपण वाचत असतो. वी ऑल्सो हिअर न्यू वर्ड्स अँड फ्रेसेस वेन वी वॉच टीव्ही प्रोग्राम. सो सेम टीव्ही प्रोग्राम्स आपण जेव्हा बघतो तेव्हा पण आपल्याला न्यू फ्रेसेस वर्ड्स आपण ऐकत असतो. हाऊ डू वी फाइंड द मिनिंग्स ऑफ दीज वर्ड्स. मग या जे वर्ड्स आपल्यासाठी अनफॅमिलियर आहे, आपण त्यांचे वर्ड मिनिंग्स कसे शोधणार किंवा आपल्याला त्याचे मिनिंग्स कसे माहिती होणार. In the classroom, the teacher is always available to the students to tell the meaning of new and difficult words. जर तुम्ही क्लासरूममध्ये इन द क्लासरूम टीचर ऑलवेज अवेलेबल. टीचर काय असते, तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल असते. जेव्हा तुम्हाला डिफिकल्ट वर्ड्सचे मिनिंग्स माहिती नसतात तेव्हा तुम्ही टीचर्सला विचारू शकता, राईट. आणि टीचर हेल्प करते तुम्हाला of new and difficult word, but she cannot accompany every student all the time to explain the meaning of every new word. पण टीचर तुमच्या सोबत नेहमी राहू शकत नाही किंवा प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही तुम्हाला न्यू वर्ड्सचे मीनिंग सांगायला. Then besides grown up people also need help in this respect. जे grown up people असतात त्यांना पण काय असते, याची हेल्प लागते. A language has hundreds of thousands of words in it. It is impossible for one person to know all of them. काय म्हटलेलं की लँग्वेज मध्ये हंड्रेड्स वर्ड्स असतात, जे आपण त्याचे प्रत्येक वर्ड्सचे मीनिंग आपल्याला माहिती असू शकत नाही, कारण ते इम्पॉसिबल आहे. सो एका व्यक्तीला एवढे वर्ड्स मीनिंग माहिती असणे ते इम्पॉसिबल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप नॉलेजची गरज असते. बट ऑल दीज वर्ड्स कॅन बी एक्सप्लेन इन अ डिक्शनरी. पण हे सगळे वर्ड्स एका डिक्शनरीमध्ये काय केल्या जाते, एक्सप्लेन केल्या जाते. At some time or other, you must have been advised to look up a word in a dictionary by your teachers or parents. तुमच्या parents through किंवा teachers through तुम्हाला नेहमी advice केल्या जाते की एखादा वर्ड तुम्हाला येत नाहीये तर तुम्ही ते कुठे शोधा, डिक्शनरी मध्ये तुम्ही बघू शकता. डिक्शनरी मध्ये तो वर्ड चं मीनिंग तुम्ही फाइंड आउट करू शकता. Let us now see what the word dictionary means. Given below are some examples of how the word might be explained in a different dictionaries. काय म्हटलेले की let us now see what the word dictionary means. आता आपल्याला बघायचे की डिक्शनरी मीन्स काय होते, इथे दिलेलं आहे. and some examples of how the word might be explained in a different dictionaries. Dictionary means noun, a book in which words are listed in alphabetical order from A to Z. सो तुम्हाला नाउन अ बुक, एक बुक असते ज्याच्यामध्ये काय असते, ए टू झेड मध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला वर्ड्स दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये यू लुक अप अ वर्ड इन अ डिक्शनरी टू फाइंड आउट व्हॉट इज मीन्स अँड हाऊ इट स्पेल इट. तर त्या वर्डचं तुम्ही वर्ड मिनिंग बघू शकता अँड हाऊ टू स्पेल इट, त्याला स्पेलिंग कशी रीड करायची ते पण तुम्हाला प्रोनाउन्सिएशन तिथे दिलेलं असतं. नेक्स्ट दिलेलं डिक्शनरी अ बुक दॅट गिव्स अ लिस्ट ऑफ वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर and explain their meanings in the same language or another language. आणि अजून एक अशी डिक्शनरी असते की ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्ड मिनिंग दिलेले असतात अल्फाबेटिकल ऑर्डर वाईज आणि तिथे तुम्हाला लँग्वेज तुमच्या सेम लँग्वेजमध्ये किंवा अनादर लँग्वेजमध्ये पण तुम्ही बघू शकता. म्हणजे इंग्लिशचं वर्ड मिनिंग तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये पण बघू शकता किंवा मराठी लँग्वेजमध्ये पण बघण्याचं तुम्हाला तिथे दिलेलं असतं. अ बुक दॅट एक्सप्लेन्स वर्ड यूज्ड इन अ सब्जेक्ट. आणि तुम्हाला सांगितलं जाते की ते वर्ड्स कशा पद्धतीने
सेंटेन्समध्ये कसं फॉर्म करायचं ते पण तुम्हाला सांगितलं जाते तिथे. Thus we see that a dictionary shows us many things. Words in a dictionary are usually arranged in a alphabetical order. Words ची जी डिक्शनरी असते ती कशी अरेंज केली जाते? अल्फाबेटिकल ऑर्डरनी अरेंज केली जाते. A dictionary tells us what a word means. सो डिक्शनरी काय सांगत असते आपल्याला? वर्ड मीन्स सांगत असते, वर्ड मिनिंग सांगत असते. अ डिक्शनरी शोज अस हाऊ वर्ड इज स्पेल्ड. डिक्शनरी आपल्याला सांगत असते किंवा दाखवत असते की कशा पद्धतीने वर्डला स्पेल्ड केलं पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीने प्रोनाऊन्सिएशन केलं पाहिजे, वर्ड रीड केलं पाहिजे. अ डिक्शनरी टेल अस हाऊ अ वर्ड इज प्रोनाउन्स्ड. कशा पद्धतीने प्रोनाउन्स्ड केलं पाहिजे. A dictionary shows us the different forms of the same word. For example, rose, roses, go, going, went, gone. So इथे काय सांगितलेलं आहे की एकच वर्ड डिफरंट फॉर्म्स मध्ये, सेम वर्ड डिफरंट फॉर्म्स मध्ये कसं यूज केलं जातं. रोज, रोजेस, गो, गोइंग, वेंट, गोन. तर इथे टेन्स पण सांगितलेलं आहे, सिंग्युलर फ्लुरल पण सांगितलेलं असतं. A dictionary tells us with the help of example how a word is used. डिक्शनरी काय सांगत असते तुम्हाला की कशा पद्धतीने तो वर्ड तुम्ही यूज्ड करणार सेंटेन्स मध्ये, ते तुम्हाला हेल्प ऑफ एक्झाम्पल्स देऊन तिथे सांगितलेलं असतं. अ डिक्शनरी लिस्ट मेनी अदर वर्ड्स फ्रेसेस रिलेटेड टू दॅट वर्ड. डिक्शनरी मध्ये खूप सारे वर्ड्सची लिस्ट असते आणि त्याचे फ्रेसेस दिलेले असतात त्या वर्डशी रिलेटेड. A dictionary points out the different meanings of words which have the same spelling. कधी कधी एकाच वर्डची सेम स्पेलिंग्स असतात पण त्याचे मीनिंग्स हे डिफरंट असतात, तर ते पण तुम्हाला डिक्शनरीमध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की एकच वर्ड आहे किंवा त्याचे सेम स्पेलिंग आहे बट मीनिंग काय आहे? डिफरंट आहे. अ डिक्शनरी ऑल्सो टेल अस द ग्रॅमॅटिकल क्लास टू विच अ वर्ड बिलॉंग्स. यू विल लर्न अबाउट दीज क्लासेस ऑफ वर्ड्स when you are a little older. सो काय म्हटलेलं की ग्रॅमॅटिकल क्लास टू विच अ वर्ड बिलॉंग्स, म्हणजे ज्या वर्डशी रिलेटेड ग्रॅमॅटिकल ते पण सांगितलेलं असतं. All dictionaries however are not the same. प्रत्येक डिक्शनरी ही सेम नसते. Depends on who is going to use the dictionary, the information in it is arranged and presented in a different ways. Do you know that there are different types of dictionaries? Let us look at a few of them. So काय सांगितलेलं आहे की जो व्यक्ती ती डिक्शनरी यूज करणार आहे, डिपेंडिंग ऑन दॅट पर्सन हु आर गोइंग टू यूज दॅट डिक्शनरी, सो त्याच्यावर काय असते ते डिपेंडेबल असते की डिक्शनरी कुठल्या टाइप्सची आहे. सो तुम्हाला इथे मेनी टाइप्स दिलेले आहेत, ते आपण आता स्टडी करूया. Children's dictionaries. Okay, first आहे children's dictionaries. Some dictionaries are designed especially for children. काही डिक्शनरीज हे स्पेशली फॉर चिल्ड्रन साठी डिझाईन केलेली असते. They include only few thousand words. त्याच्यावर खूप सारे वर्ड्स नसतात. few thousand words म्हणजे काही हजार 1000 2000 वर्ड्स त्याच्यात असतात. बट देअर आर मेनी पिक्चर्स अँड डायग्राम्स इन चिल्ड्रन्स डिक्शनरीज. पण त्याच्यामध्ये खूप सारे पिक्चर्स डायग्राम्स थ्रू त्या चिल्ड्रन्स डिक्शनरीमध्ये असतात, कारण मुलं ही वर्ड्स रीडिंग करायला थोडे कंटाळतात. दे फील बोर टू रीड अ वर्ड, बट जेव्हा तिथे पिक्चर्स किंवा डायग्राम्स असतात तेव्हा ते त्यांना थोडं इंटरेस्टिंग वाटतं. सो देअर मे ऑल्सो बी वर्ड गेम्स, पझल्स अँड जोक्स बेस्ड ऑन द मीनिंग ऑर यूज ऑफ वर्ड्स. सो तिथे त्या वर्ड गेम्स असतात, पझल्स असतात, जोक्स असतात, म्हणजे त्या वर्डशी रिलेटेड ह्या गोष्टी तिथे असतात चिल्ड्रन डिक्शनरीजमध्ये. नेक्स्ट आहे प्रोनाउन्सिंग डिक्शनरीज. सम डिक्शनरीज आर प्रोव्हाइड ओनली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स. काही डिक्शनरीमध्ये काय असतात, ती डिक्शनरी प्रोव्हाइड करतात की हाऊ टू प्रोनाऊन्स द वर्ड, कसं त्याला प्रोनाऊन्स करायचं, कसं रीड करायचं. इट इज शोन विथ द हेल्प ऑफ स्पेशल सिम्बॉल्सच्या हेल्पनी. नेक्स्ट आहे डिक्शनरीज ऑफ सिनोनिम्स. Some dictionaries give lists of synonyms words which have a similar meaning. सो काही डिक्शनरीज मध्ये काय असतात, एक लिस्ट दिलेली असते जी फक्त सिनोनिम वर्ड्सची असते, म्हणजे सेम वर्ड्स, जसं स्मॉलचं सिनोनिम काय आहे तेच वर्ड तुम्हाला तिथे दिलेलं असतं. दे मे ऑल्सो इन्क्लूड अँटोनिम ऑर अपोजिट वर्ड. आणि त्याच्यामध्ये कधी कधी ते लोक त्या डिक्शनरीमध्ये काय असतात, अँटोनिम्स पण असतात, म्हणजे विरुद्धार्थी शब्द असतात. Visual dictionaries.
सम डिक्शनरीज कंटेन ओनली व्हिज्युअल्स ऑर पिक्चर्स. काही डिक्शनरीमध्ये तुम्हाला इथे पिक्चर्समध्ये दाखवलंय बघा, प्लांटचं जो हे दाखवलेलं स्ट्रक्चर, तशा पद्धतीने व्हिज्युअल्स पिक्चर्स थ्रू काय दाखवलेलं असतात, कंटेन दाखवलेला असतो. दे डू नॉट हॅव टू एक्सप्लेन द मीनिंग इन अ वर्ड्स. ते एक्सप्लेन करत नाही, जसं एन्सायक्लोपीडियाचे जे बुक्स असतात ते. ॲज द व्हिज्युअल स्पीक फॉर देमसेल्स. म्हणजे आता इथे तुम्ही बघा, फ्रूटला त्यांनी काय केलं, ॲरो करून फ्रूटच्या पिक्चरला दाखवलं. सो ते काय करतात, वर्ड मिनिंग देत नाही, ते पिक्चर थ्रू काय करत असतात, एक्सप्लेन करतात. फोटोग्राफ्स, डायग्राम्स और हँड ड्रॉन पिक्चर्स, दे आर ऑल लेबल्ड. ते त्याला काय देतात, नावे देतात पिक्चर्सला वगैरे. सी द सिम्पल व्हिज्युअल गिवन अलॉंग साइड इन द सेम वे इवन कॉम्प्लिकेटेड मशीन्स और सिस्टम्स आर मेड सिम्पल इन अ व्हिज्युअल डिक्शनरी. सो अशा वेळी ते काय करत असतात, खूप सारे डायग्राम्स किंवा कॉम्प्लिकेटेड मशीन्स, सिस्टम्स ते अशा पद्धतीने काय करत असतात, आपल्याला एक्सप्रेस करून सिम्पल वेने सांगत असतात. सो अशा डिक्शनरीला व्हिज्युअल डिक्शनरीज म्हणतात. देन आहे एन्सायक्लोपीडिक डिक्शनरीज. एन्सायक्लोपीडियाज आर बुक दॅट गिव्ह अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ ग्रेट नंबर ऑफ टॉपिक. एन्सायक्लोपीडिया म्हणजे खूप जास्त प्रमाणात तिथे काय दिलेलं असतं, इन्फॉर्मेशन दिलेलं असतं त्या एखाद्या टॉपिकवर. एन्सायक्लोपीडिक डिक्शनरीज टू गिव्ह अ लॉट मोर इन्फॉर्मेशन अबाउट मोस्ट ऑफ द वर्ड्स दे कंटेन. तिथे जो वर्ड दिलेला असतो त्या वर्डशी रिलेटेड काय केलेलं असतं, खूप सारी इन्फॉर्मेशन तिथे दिलेली असते. These dictionaries are usually quite thick and contain many more words than the smaller ordinary dictionaries. Ordinary dictionaries पेक्षा ते काय असते, खूप जाड अशी जास्त पानांची ती डिक्शनरी असते आणि त्याच्यात कंटेंट खूप जास्त असतो. कम्प्युटर्स अँड द इंटरनेट हॅव अ ब्रॉट विथ देम ऑनलाईन डिक्शनरीज. कम्प्युटर आणि इंटरनेटमुळे काय झालेलं आहे की त्यांनी ऑनलाईन डिक्शनरीज काढल्या. जसं गुगलवर आपण एखादा वर्ड्स काय करत असतो, पटकन शोधत असतो, आपल्याला वर्ड मिनिंग नाही आलं. तशाच पद्धतीने खूप सारे ॲप्स आलेले आहेत ज्याच्यामध्ये पण आपण काय करत असतो, वर्ड मिनिंग ऑनलाईन शोधत असतो. देअर आर व्हेरी इझी टू यूज. यू जस्ट टाईप द वर्ड्स यू वॉन्ट टू लुक अप अँड इन्स्टंटली यू आर शोन इट्स अ मिनिंग, यूज एक्सेट्रा. तुम्हाला काय करायचं असतं, जस्ट त्याच्यावर टाईप करायचं असतं वर्ड यू वॉन्ट टू लुकअप. ज्या वर्डला तुम्ही शोधत आहे ते जस्ट टाईप करायचं असतं आणि तिथे इन्स्टंटली काय येत असतं, रिझल्ट येत असतं. यू कॅन इवन लिसन टू द प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन. तुम्ही कधी कधी ते प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन कसं So you can even listen to the proper pronunciation of a word. A printed dictionary cannot do this. So online dictionary मध्ये आपण हे words directly काय करू शकतो, pronunciation ऐकू पण शकतो आणि read पण करू शकतो. So a printed dictionary cannot do this. Printed dictionary मध्ये ह्या सगळ्या गोष्टी नसतात. Then there are some dictionaries that show how a word was used hundreds of years ago, how its use or meaning or spelling changed over the years and how it is used today. सम डिक्शनरीज मध्ये, काही डिक्शनरीज मध्ये काय शो केलेलं आहे की तो सेम वर्ड आता कशा पद्धतीने काय म्हणतात त्याचं यूज केला जातो किंवा स्पेलिंग त्याची चेंज झालेली आहे आणि आधी काही वर्षापूर्वी तो वर्ड कशा पद्धतीने यूज केला जायचा. सो ते पण शो करणारी डिक्शनरीज असतात.
अ डिक्शनरी इज अ मस्ट फॉर अ स्टुडंट. डिक्शनरी कुणासाठी बनलेली आहे किंवा डिक्शनरीची गरज स्टुडंटला असते. यू कॅन बिगिन विथ अ सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरीज अँड देन लर्न टू यूज द मोर डिफिकल्ट वन्स लेटर. फर्स्ट वेन यू स्टार्ट युझिंग डिक्शनरी दॅट टाइम तुम्हाला काय करायचं आहे की यू कॅन यूज सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरी. तुम्ही सिम्पल अट्रॅक्टिव्ह डिक्शनरी यू कॅन यूज आणि हळूहळू देन काय करू शकता मोर डिफिकल्ट वन्स तुम्ही यूज करू शकता. थोडी मग नंतर तुम्ही डिफिकल्ट लेवल वाढवू शकता डिक्शनरीची. सो द नेक्स्ट टाइम म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होणार आणि तुम्ही स्वतः वर्ड्स फाइंड आउट करू शकता. So the next time you come across a difficult word, don't fret, just look it up in a dictionary. जर तुम्हाला याच्या नंतर एखादा डिफिकल्ट वर्ड दिसला किंवा तुम्ही रीड करत आहात तर तुम्ही त्याला घाबरू नका आणि तुम्ही तो वर्ड तुम्ही कुठे शोधा, डिक्शनरीमध्ये त्याला शोधा आणि त्याचं वर्ड मिनिंग समजून घ्या. You can make your own dictionary. Write the meaning and other information about the words you plan to include in your dictionary. So you can make your own dictionary. तुम्ही स्वतःची काय करू शकता एक डिक्शनरी बनवू शकता. त्यात तुम्हाला काय करायचे राईट द मीनिंग अँड अदर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड्स. त्या वर्ड्सशी रिलेटेड इन्फॉर्मेशन अँड वर्ड मिनिंग तुम्हाला त्यामध्ये काय करायचे नोट डाऊन करून ठेवायचे. So on cards of the same size, use a separate card for each word. Arrange the cards in a alphabetical order. तुम्ही तशा पद्धतीने कार्ड्स बनवू शकता आणि त्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनी त्याला काय करू शकता अरेंज करू शकता. Your dictionary is ready. Moreover, you can add a new words to this dictionary whenever you like. So तुम्ही अशा पद्धतीने तुमची डिक्शनरी रेडी करू शकता आणि त्याच्यात नवीन नवीन वर्ड्स तुम्ही ॲड करू शकता जेव्हा तुम्हाला पाहिजे. सो किड्स इथे हा व्हिडिओ संपत आहे किंवा हा पार्ट संपत आहे. तर तुम्हाला हा लेसन कसा वाटला माझ्या चॅनलला नक्की लाईक करून सांगा आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.